नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आजचा व्हिडिओ हा खूप खूप महत्त्वाचा आहे. प्रियांका ताईंनी विचारले, मॅडम मॅनिफेस्टेशन बद्दल व्हिडिओ बनवा ना म्हणून. मला पण वाटलं खरंच खूप हे उपयोगी आहे. मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्याला हवं तर आपण कसं मिळवू शकतो, काय करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे का, तर कसं करावं, काही लोकांना का मिळत नाही, काय चुका करतात ते, हे सगळं मी अगदी डिटेलमध्ये आज सांगणार आहे. आणि ह्याचा खूप खूप फायदा होतो. आय एम ऑल्सो ए प्रॉडक्ट ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणेन मी. त्यामुळे खूप व्यवस्थितपणे ऐका, फॉलो करा. तुमचे जवळचे ना, तुम्हाला कोणाचं बरं व्हावं असं वाटते त्या लोकांना पण हा व्हिडिओ पोचवा. आता पहिलं, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. इथे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही कशावरही खूप स्ट्रॉंग बिलीफ ठेवली तर, विश्वास ठेवला तर घडते. कुठलाही तुम्हाला अमुक एक हवे असं वाटते, ओके, मोठं घर मला हवे असं वाटते, तर मी कसं मिळवायचं हे आपल्याला मॅनिफेस्टेशन मध्ये सांगते. कुठलाही, मला वजन कमी करायचं आहे, ते मी कसं करणार? आता इथे एफर्मेशन्स ते सगळे पॉझिटिव्ह वेनं असायला पाहिजे. आपण कुठे चुका करतो हे सगळं आज मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आधी एफर्मेशन्स, तुम्हाला काय मिळवायचं आहे तर आधी तुमचे मनात आलं का नाही, नंतर पाहिजे ते लिहून काढा. कसं लिहायचं मी सांगणार आहे का, म्हणजे लिहिताना पण आपण चुका करतो. आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ह्यालाच कोण कोण म्हणते लॉ ऑफ व्हिज्युअलायझेशन. हे कशामुळे घडते, हे एक सायन्स आहे बरं का. आणि हे कशामुळे घडते म्हणजे हे फ्रिक्वेन्सीमुळे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आता सपोज तुम्हाला अमुक अमुकेला फोन करायचा आहे, तुम्ही फोन करता, तो बरोबर त्यालाच कसं लागतो, बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. इन द सेम वे रेडिओवर तुम्हाला कुठला स्टेशन पाहिजे तर ऑन करता, तर बरोबर टच का लागते, बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. असंच हे युनिवर्स किंवा ब्रह्मांड हे सुद्धा का नाही, खूप एनर्जी आहे. हे सगळं आहे, पैसा आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे, सगळं भरपूर आहे या विश्वात, ब्रह्मांडात, युनिवर्स मध्ये. तर आपल्याकडे आपण अट्रॅक्ट करायला काय लागते, फ्रिक्वेन्सी लेवल सेम असायला पाहिजे. आता फ्रिक्वेन्सी लेवल म्हणजे कशा कशाची फ्रिक्वेन्सी लेवल पाहिजे समजून घ्या. पहिलं फीलिंग्स, यू शुड फील इट. मग थॉट्स, नंतर बिलीफ आणि नंतर ऍक्शन. हे चारही गोष्टी एका फ्रिक्वेन्सी मध्ये आल्या. काय काय? फीलिंग्स, थॉट्स, बिलीफ म्हणजे विश्वास आणि ऍक्शन. नुसतं म्हणून होणार नाही, ऍक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे चारीच्या फ्रिक्वेन्सी एकमेकात जमल्या
की जे काही तुम्ही युनिव्हर्सकडे मागता तर तुम्हाला मिळणार. आता लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन तुम्हाला कळलं नक्की. आणि हेच महत्वाचं म्हणजे बिलीफ सिस्टम. त्यामुळे 100% ह्याच्यावर विश्वास पाहिजे. आपला विश्वास नसला ते तुम्ही करूच नका, जमणारच नाही तुम्हाला. तुम्हाला काही फळ मिळणार नाही, इथेच सांगते. का म्हणजे हे विश्वासच आहे. तुमचं बिलीफ हे तर अट्रॅक्ट करून आणते. त्यामुळे हे मला मिळणारच आहे, मी हे मिळवणारच आहे, ही तुम्हाला स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे. हे महत्वाचं आहे. नाही ते नुसतंच काय तर म्हणतात म्हणून मी करतो, नाही उपयोगाचं, नाही हे होणार आहे, मला हे मिळवायचं आणि मी मिळवणार आहे आणि इट वर्क्स आउट. हा तुम्हाला स्ट्रॉंग विश्वास पाहिजे. आणि हे सायन्स आहे. सायन्स कशावर अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सी. कुठल्या कुठल्या फ्रिक्वेन्सीज? फीलिंग्स, थॉट्स, बिलीफ अँड ऍक्शन. हे चारीच्या फ्रिक्वेन्सी एकमेकाला मिळायला पाहिजे. आता ह्याला किती दिवस लागते? कोण म्हणते 21 दिवस, कोण म्हणते 45 दिवस. इट डिपेंड्स ऑन यू. ह्याला काही अमुकच दिवस असं काही नाहीये. कोणाला 8 दिवसात सुद्धा मिळून जाईल, कोणाला वर्षभर लागेल, कोणाला महिना लागेल. त्यामुळे हे सगळं आपल्या ह्या फ्रिक्वेन्सीज कशा जमतात त्याच्यावर घडते. त्यामुळे मी तुम्हाला काही 21 दिवस म्हणणार नाही, 45 डेज म्हणणार नाही, महिना म्हणणार नाही. इट डिपेंड्स ऑन युअर फ्रिक्वेन्सी, युअर बिलीफ सिस्टम, युअर ऍक्शन, एव्हरीथिंग. आणि हे करताना आपला भाव कसा असायला पाहिजे? आपला भाव हंबल असायला पाहिजे. हे सगळं सुंदर आहे. मी खुश आहे, हे महत्वाचं आहे. आता इथेपर्यंत कळलं तुम्हाला. आता पुढे मॅनिफेस्टेशन कसं करायचं. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्हाला फिलिंग्स आहेत, थॉट्स आहेत आणि बिलीफ आहे आणि तुम्ही ऍक्शन पण करणार आहे. नुसतं मला जेवायला ताट दे देवा म्हणून मी इथे गप्प बसले की मला ताट येईल का? नाही. आय शुड टेक ऍक्शन. त्यामुळे फक्त मला मोठी गाडी पाहिजे म्हणून गाडीचं चित्र आणलं, छानपैकी फोटोग्राफ आणला, माझ्या खोलीत घातला आणि रोज बघत बसले आणि म्हणत बसले, होईल का? नाही. त्याच्यासाठी ऍक्शन मी काय घेते, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता फॉर एक्झाम्पल हे एफर्मेशन्स कसे लिहायचे, कसे असावे? हे कायम प्रेझेंट टेन्स मध्ये असावे. का म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंडला पास्ट काय, प्रेझेंट काही माहीत नाही. त्याला फक्त शब्द कळतात. त्यामुळे हे कायम प्रेझेंट टेन्स मध्ये असायला पाहिजे. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? इन अगदी सोप्या लँग्वेज मध्ये सांगते, तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. आता मला मोठं घर पाहिजे, माझी इच्छा आहे, फिलिंग आहे, थॉट आहे, ते मी हे बिलीफ मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. हो, मी आता छान मोठे घरात राहतेय, किती मी आनंदात आहे. हे बिलीफ सिस्टम झालं. आणि नंतर मी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी ऍक्शन घ्यायला पाहिजे. ते मिळवायला काहीतरी करायला पाहिजे. ऍक्शन, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे कशाला तुम्ही बिलीफ सिस्टम निर्माण करायची म्हणजे, सपोज तुम्ही समाधानी आनंदी आहात एक, आणि एक तुम्ही दुःखी आहात. तुम्हाला चांगलं होणार किंवा चांगलं सुचणार आनंदी असताना का दुःखी असताना? आनंदी असताना. म्हणून हे तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. मला मोठं घर पाहिजे, ते हो, माझ्याकडे मोठं घर आहे, छान आहे, मी आनंदी आहे, मी खुश आहे. मला 1 कोटी रुपये पाहिजे, आहेत माझ्याकडे ऑलरेडी 1 कोटी रुपये. विचार करा आणि तसं त्यात
बनते, इट बिकम्स ए ट्रूथ. त्यामुळे तुमच्याकडे सॅटिस्फॅक्शन असलं, हे सॅटिस्फॅक्शन त्या सगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करते. म्हणून आपण नेगेटिव्ह बोलायचं नाही. तुम्ही कायम नेगेटिव्ह विचार आणलेत की काय होते, तसंच होत जाणार आहे. काही लोक म्हणतात नको बाबा गरिबी, मी हे गरिबीतनं गंजून गेलोय, अमुक तमुक. मग ते गरिबी म्हणतात. त्यांचे सबकॉन्शियस माइंडला ती गरिबी हे शब्द जाते आणि गरिबी त्याला येऊन चिकटून राहते. त्यामुळे नेगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. यू शुड बी इन द प्रेझेंट टेन्स अँड इट शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. त्यामुळे तुमचे एफर्मेशन्स कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे. एम आय राईट? आता पुढचं, तुम्ही तुमचं ओन ब्रँड निर्माण करा. ओन ब्रँड निर्माण करायचं म्हणजे काय? पहिलं तुमचे काय गोल्स आहेत ते क्लिअर असू देत. हवं ते रिटर्न गोल्स ठेवा. रिटर्न गोल्स जास्त फास्ट वर्कआउट करतात. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली काय बनायचं आहे आणि तसं मी बनलेलोच आहे ऑलरेडी असं तुम्ही बिहेव करत जावा. आपोआप तर बनत जाते. हे झालं पहिलं. Have your goals and actually learn to live in that. Next, belief. तुम्हाला मनाला ट्रेन करा हे विश्वास ठेवायला. हे विश्वासामुळे काय होते? कॉन्फिडन्स निर्माण होते. आणि काय करायचं तर रोज त्याच्यावर फोकस करायचं, रिव्हिजिट करायचं. एस्पेशली पहाटे आणि रात्री झोपायचे आधी हे 2 वेळेला तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं. का? 2 वेळेला तुम्ही शांत असता, त्यामुळे तुमचं माइंड सॅटिस्फाईड असते. ह्या गोष्टी अट्रॅक्ट करायला आणि सबकॉन्शियस माइंडला पोचवायला सोपं पडते. का रिव्हिजिट करायचं मी सांगते. सपोज तुम्हाला एक भारी ब्रँडेड मोबाईल घ्यायचा आहे. तुमची इच्छा आहे बरेच दिवसापासून तसला मोबाईल मला पाहिजे. कोणाच्याही हातात तसला मोबाईल दिसला की तुमचं लक्ष जाते का नाही बघा. किंवा तुम्हाला एखाद गाडी घ्यायची आहे. तुम्ही ठरवले क्षणी तुम्ही कुठेही इकडे तिकडे जाताना त्या टाईपची गाडी तुमचे नजरेला पडतीये. ह्याच्या पूर्वी तुम्ही त्या गाड्या येत जात असतील पण तुमच्या नजरेत त्या पडत नव्हत्या, नजरेत भरत नव्हत्या. का? तुमची इच्छा नव्हती, तुमची विश नव्हती. त्यामुळे सारखं रिव्हिजिट करायचं, फोकस करायचं आणि ऍक्शन करायचं. ऍक्शन म्हणजे ऍक्शन इटसेल्फ इज अट्रॅक्शन. हे बघा, ऍक्शन मध्ये अट्रॅक्शन मध्ये ऍक्शन पण आहे. अट्रॅक्शन म्हणजे यू हॅव टू ऍक्शन, ऍक्ट. जे काही तुमची नोकरी व्यवसाय काय करता तर मन लावून करायचं. सो दॅट वन थिंग इज यू विल बी बिझी. अनदर थिंग इज वेन यू आर सॅटिस्फाईड. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप अट्रॅक्ट होतात. नंतर इमोशन्स. इमोशन्स पण आपल्या व्यवस्थितपणे शांत कूल ठेवायचा. आणि ग्रॅटिट्यूड, कायम आपण ग्रॅटिट्यूड, वी शुड बी ग्रेटफुल टू गॉड. आपल्याला हे सगळं दिलेलं. इवन देवळात गेलेला देवा मला हे दे तर दे नाही, देवाला थँक्यू देवा तुम्हाला हे सगळं दिलायस, थँक्स अ लॉट म्हणून ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. कधी केव्हाही जे काही आपल्याला मिळाले त्याला आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं की काय होते माहितीये का? आपलं मन समाधानी राहते, शांत राहते आणि जे काही तुमची इच्छा आहे ती
पूर्ण होतीये. माझे अनुभवातनं मी सांगतेय, त्यामुळे विश्वास ठेवा, करून बघा. आणि एक बरीच जण चुका करतात. एट अ टाइम 10-12 विशेस नाही, आधी एक तुमची विश आधी पूर्ण करा. ती पूर्ण झाल्यावर मग दुसरी घ्या. एट अ टाइम 10-12 विशेस घेऊ नका. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट थिंग. आधी तुम्हाला कुठला करायचं, पूर्ण विश्वासानं. मी सांगितले ग, फिलिंग्स, थॉट्स, बिलीफ आणि ऍक्शन, हे सगळ्यांची फ्रिक्वेन्सी एक झाली का नाही, ताबडतोब हे पूर्ण होते. सगळ्या आपल्या विशेस तुम्ही पूर्ण करू शकता. ते आजपासून करायचं ना, नक्की. आणि नक्की 100% इट वर्क्स. पण तुमचं स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे त्याच्यावर. आणि यू हॅव टू फॉलो all the 4, that is feelings, thoughts, belief and action. करून बघा. Wish you all the best. Have a good day.